नमस्कार. मराठीच्या महापालिकेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. यावर्षी महापालिकेची पहिलीच निवडणूक असल्यामुळे आपण प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारांच्याकडून त्यातील समस्या जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 8 मधील इच्छुक उमेदवार अश्विनीताई कुबडगे. त्यांच्याशी आपण जाणून घेऊ की त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत त्या. नमस्कार, मी अश्विनी कुबडगे, प्रभाग 8ची होणाऱ्या महानगरपालिकेची इच्छुक उमेदवार असून इथं बरेच प्रश्न गेली 20 ते 25 वर्ष प्रलंबित आहेत. त्यामध्ये रस्ते असतील, गटरी असतील, रेशन कार्ड असेल, पेन्शन असेल किंवा अन्य काही अंगणवाडी असतील किंवा दवाखाने असतील सरकारी, त्याच्यामध्ये बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. एखादं पद असल्याशिवाय आपण ते करू शकत नाही. तरीसुद्धा आम्ही 50% आम्ही पोचलो आहोत की तिथंपर्यंत आम्ही काम केलेलं आहे. पण जर नगरसेवक पद हे जर आलं तर आपण महानगरपालिकेबरोबर भांडून किंवा आपण तिथंपर्यंत पोचून वेगवेगळी आंदोलनं करून किंवा आपल्या हक्काच्या, जनतेच्या हक्काच्या लढ्यासाठी आपण एखादं नगरसेवक पद असेल तर आपण तिथंपर्यंत पोचू शकतो. ह्या समस्या मी जर मला भागातील जनतेनं ही संधी दिली तर मी नक्की ह्या समस्या सोडवीन. पाणीपुरवठा, ड्रेनेज व स्वच्छतेबाबत तुमची भूमिका काय असेल? पाण्याचा प्रश्न तर बरेच दिवसापासून प्रलंबित आहेत. पण आमचे आमदार आहेत भाजपचे राहुल आवाडे साहेब, ते वेगवेगळ्या योजना आणून किंवा बोर मारून त्या काहीतरी पर्याय म्हणून पाण्याचा प्रश्न हा जो लांबलेला आहे तो पूर्ण करायच्या प्रयत्नात आहे. जनतेनं त्यांच्यावरती विश्वास देखील ठेवलेला आहे. तसंच आरोग्याची समस्या असेल, आम्ही जे मुकादम असतील त्यांना आम्ही इथं फोन करून गटरी स्वच्छ करून, औषध मारून, औषध फवारी करून आमच्या परीने आम्ही थोडके प्रयत्न करत आहोत आणि ते प्रयत्न अजून देखील चालू आहेत. गेल्या काही वर्षापासून तुम्ही राजकारणात, समाजकारणात सक्रिय आहे. आजवर तुम्ही समाजकार्य असे उल्लेखनीय कोणते कार्य केलेले? समाजकार्य उल्लेखनीय म्हणजे माझं पहिलं ध्येय आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळं मी विशेषतः युवा वर्ग हा कसा व्यसनापासून दूर राहील, तसंच जे खेळापर्यंत म्हणजे क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रीमियम असतील त्यामध्ये मी सहकार्य केलेलं आहे. शाळा खो खो किंवा कबड्डी असतील त्यातले जे विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा मी प्रोत्साहनपर उद्देशून असं बऱ्याच माहिती सांगून त्यांना देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तसंच इथं आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्या गारमेंट असतील, बेकरी असेल किंवा धुण्या भांड्यापर्यंत ज्या काम करणाऱ्या आहेत त्यांनासुद्धा मी मार्गदर्शन करून उद्योगधंदा किंवा कामधंदा मिळवण्यासाठी कटिबद्ध राहिलेले आहे. मी प्रोत्साहन दिलेलं आहे. बचत गटांच्या मार्फत सुद्धा मी 1000 ते 1500 महिलापर्यंत भागात पोचलेली आहे. त्यांना त्या बचत गटाच्या मार्फत उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत करून मी मोलाचं सहकार्य त्यांना केलेलं आहे. राजकारण आणि समाजकारण हे वेगळं आहे, पण तुम्ही राजकारणात येण्यासाठी समाजकारणाची सुरुवात केली का? तसं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. मी समाजकारण म्हणजे 2004 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. त्यावेळेस संस्कार वर्ग असतील, वेगवेगळे उपक्रम असतील जे राष्ट्रहिताचे असतील. मुळात माझा RSSचा वारसा, RSSचं घर असल्यामुळं तो वारसा मी पुढं आता चालू ठेवत आहे आणि त्यामधूनच मी भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि जगातला 1 नंबर पक्ष आहे. तर मी भाजप त्याच्यासाठी मी हा भाजप पक्ष निवडलेला आहे. समाजकारणातूनच मी राजकारणपर्यंत येऊन पोचलेली आहे. महापालिकेची यंदाची निवडणूक लढवण्याचा का निर्णय घेतला? मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी इथं मुळात स्थानिक आहे. माझा जन्म इथला झालेला आहे. लोकांचा असा आग्रह आहे की तू इथंपर्यंत पोचलेस तर आम्हाला आमच्या हक्काचा नगरसेवक पाहिजे. मी प्रत्येकांच्या घरापर्यंत, चुलीपर्यंत गेलेली आहे आणि जनतेनं तो मला विश्वास दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. त्यामुळं मला असा जनतेवर विश्वास आहे. जनतेनं मला सांगितलेलं आहे की आम्हाला कोणीतरी हक्काचा माणूस पाहिजे आणि मी 2004 पासनं वेगवेगळी भाजपची पदं असू देत, समाजकाम असू दे, राजकारण असू दे, आमचे नेते सुरेशराव हळवणकर साहेब असू देत, शोमिका महाडिक वहिनी साहेब असू देत, आमदार राहुल आवाडे साहेब असू देत, आमचे नेते प्रकाशराव आवाडे साहेब असू देत, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत मी राजकीय प्रवास हा माझा इथंपर्यंत आणलेला आहे आणि तो मी यशस्वीरित्या ह्या जनतेच्या मार्फत, त्यामध्ये शिवप्रतिष्ठान असेल, धारकरी असतील, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असतील, माझे बूथ प्रमुख असतील, इथल्या माझ्या माता भगिनी, इथले नागरिक असतील, यांनी मला यशाची पायरी इथंपर्यंत यायसाठी त्यांनी मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच मी येणाऱ्या महानगरपालिकेत मी यशस्वीरित्या त्यांच्या मार्फत आणि त्यांच्या विश्वासास पात्र राहून त्यांचे आशीर्वाद घेऊन मी उतरेन आणि मी त्यात यशस्वी होईन अशी मला खात्री आहे. राजकीय नेते वगळून, सामाजिक संघटना वगळून तुमच्या प्रभागातील नागरिकांनी तुम्हालाच का संधी द्यावी असं वाटते?
मी तुम्हाला तेच सांगितलंय की आत्तापर्यंत इथं बरेच प्रश्न प्रलंबित होते जे नगरसेवकांनी केले नाहीत. मला कुणावर टीका करायची नाही, ते आमच्या संस्कारात नाही. मला फक्त इथंपर्यंत आत्ता मी आले, येत असताना भागातल्या भरपूर समस्या मी माझ्या म्हणजे सामाजिक क्षेत्रातनं पूर्ण केलेल्या आहेत. सामाजिक क्षेत्राच्या पुढची पायरी म्हणजे राजकारण असते. जर आपल्याला जर राजकारणात, मी मगाशीच सांगितलं, महानगरपालिकेत जर नगरसेवक पद असेल तर आपण हक्कानं राहिलेले जे प्रलंबित प्रश्न आहे ते आपण नक्की सोडवू शकतो. त्यामुळं मला जनतेनं सांगितलं आहे, ह्या माता भगिनींनी, माझ्या भावंडांनी सांगितलं आहे की येणाऱ्या महानगरपालिकेत आपल्याला न डगमगणारी आपली म्हणजे विश्वासू आणि आम्हाला तुम्ही असं खात्री आहे की तुम्ही ते करू शकाल. त्यामुळं जनतेवरती माझा विश्वास आहे आणि जनतेनं मला सांगितलं आहे की तुम्ही महानगरपालिका लढवा. धन्यवाद मॅडम, आपण दिलेल्या माहितीबद्दल. महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय या सामाजिक कारणातून प्रेरित झालेले अश्विनीताई कुबडगे यांनी आपल्याला प्रभागातील सर्व समस्या मांडून सांगितलेल्या आहेत. त्यांनी नागरिकांनी त्यांनाच का संधी द्यावी हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे. कॅमेरामन निखिल बिसेसह मी रोहन एरलगे, एम मराठी, इचलकरंजी.